नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। सब्बे सत्ता सुखे हन्तु सब्बे सत्ता निरोगा हन्तु सब्बे सत्ता निदुःखा हन्तु सब्बे सत्ता निब्बानस्य पचयो हन्तु। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान धम्मोपासक कैलासजी पाटील यांचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांनी पूजनीय भंतेजींना घरी आमंत्रित करून सकाळच्या प्रहरी सुंदर असे भोजनाचे दान देऊन महान असे पुण्य संचित केले आहे आणि तद्वतच आपल्या या बुद्धविहारामध्ये आता धम्मदेशनेचं आयोजन केलेलं आहे। त्या निमित्ताने उपस्थित विहाराचे संपूर्ण पदाधिकारी आणि उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धी शील संपन्न धम्मोपासक धम्मोपासिका बालक तथा बालिकांनो आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अनंत असे मंगल मैत्री भावना व्यक्त करतो। खरं तर एक अतिशय चांगला योगायोग आहे की वर्षावासाच्याच पवित्र कालावधीमध्ये पाटील साहेबांचा जन्म झालेला आहे। जे खूप मोठी कुशल कर्माची बाब आहे। मातापिताही त्यांचे धन्यभागी आहेत की अशा एका चांगल्या सुपुत्राला चांगल्या कालावधीमध्ये जन्म दिला आहे।
पाटील साहेबांचं जे कार्य आहे, कर्तृत्व आहे, ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्याबद्दल अधिक सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. आताच उषाईने सांगितले की सगळेजण उत्सुक आहेत त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आणि वेळही अपुरा पडेल. म्हणजे एवढं त्यांचं कार्य सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे मी काही त्यांच्याबद्दल जास्त बोलणारच नाही आहे. कारण बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीतून ते काय आहेत हे नेहमी ते दाखवून देत असतात. आणि कृतीशील माणसे ते सदैव परिचित असतात. त्यांना मी कसा आहे, मी काय आहे हे सांगण्याची फारशी आवश्यकता भासत नाही आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जर तुमच्या कार्याचा उद्देश चांगला असेल, तुमचा कार्य करण्याचा हेतू चांगला असेल, तर तुम्हाला तुमची बॅनरबाजी करण्याची आवश्यकता पडतच नाही. तुमच्या कार्याचं जे वलय आहे ते कार्याचं वलय हे आपोआप मात्र जनमानसापर्यंत पोहोचत असते, पण तुमचा हेतू चांगला पाहिजे असतो. आणि पाटील साहेबांचं हे कार्य करत असताना जो त्यांचा हेतू आहे, जो उद्देश आहे, ते अतिशय शुद्ध आहे. त्यांचा हेतू अतिशय पवित्र आहे, निर्मळ आहे. वेळप्रसंगी ते अनेक लोकांना कठोरही बोलत असतात, पण ते कठोर बोलल्याच्या नंतरही तुम्हाला राग येत नाही. त्या कठोर बोलण्यामध्ये मात्र एक प्रकारची करुणा असते, एक चांगुलपणा असतो. आणि चांगले माणसं नेहमी कठोरच असतात. जर तुम्ही पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये दिसून येतं की बाबासाहेब किती कठोर होते आणि किती क्रांतिकारी होते. आणि बाबासाहेब नेहमी मात्र लोकांना ओरडायचे, नेहमी बोलायचे, ते यासाठीच की समोरच्या माणसामध्ये परिवर्तन यावं, समोरचा व्यक्ती चांगल्या गुणाला त्याने धारण करावं, तो संस्कारित बनावा आणि त्या व्यक्तीने एक माणूस म्हणून जीवन जगावं. यासाठी बाबासाहेब ओरडायचे, बोलायचे. म्हणजे त्यांचा हेतू चांगला होता, त्यांचा उद्देशही चांगला होता. तर अशा प्रकारे महापुरुषाच्या पाठीमागे चालत असताना, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असताना महापुरुषाचे गुण धारण करून एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न हा पाटील साहेबांचा असतो. आणि सगळ्यांना चांगलं बनवणे हा सुद्धा त्यांचा नेहमी एक प्रयत्न असतो. आणि त्यामुळे त्यांचं कार्य आणि कर्तृत्व अतिशय शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या कार्याचं सगळेजण आज या ठिकाणी अनुमोदन करत आहोत. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आजच्या या मंगलमय दिनी म्हणजे अतिशय एक चांगलं पाऊल उचललेलं आहे की बाबा वाढदिवस आहे तर आपण सर्वांना पुण्यकर्म म्हणजे संचित करण्याची संधी देऊ, असा त्यांचा एक संकल्प होता. आणि म्हणून त्यांनी आज बघा सगळ्यांना घरी भोजनाचं दान देऊन आज या इथे विहारामध्ये प्रवचन ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. हे अतिशय धार्मिक व्यक्तीचं लक्षण आज आपल्याला यांच्यामध्ये दिसून येत असतं. तर मी या ठिकाणी आज तुम्हाला भगवंतांनी सांगितलेल्या धजक सूत्राचा थोडक्यामध्ये उपदेश करतो. कारण इथून आम्हाला पुन्हा तिकडे जुन्नरला जायचं आहे. जे ओहाळाई आहेत त्यांच्या वडिलांचाच आज वाढदिवस पण आहे आणि त्यांनी पण आग्रह केला होता की भंतेजी तुम्ही यावं. मी त्यांना शब्द दिला होता की म्हटलं हा येतो आम्ही. मग नंतर त्यांना सांगितलं की पाटील साहेबांचा वाढदिवस आहे, तर ते म्हणाले की भंतेजी आधीच पाटील साहेबांकडे जा, त्यांचं खूप धम्म कार्याच्या मध्ये तळमळ असते. म्हणजे बघा त्यांना समजलं. ते म्हणाले आधी इकडे जा भंतेजी,
त्यांना आशीर्वाद देऊन नंतर आमच्या घरी या. तर त्यांना माहीत आहे पाटील साहेब काय आहेत, त्यामुळे एक थोडक्यामध्ये तुम्हाला उपदेश करतो. एकदा भगवान तथागत सम्यक संबुद्ध भिक्खू संघाच्या समवेत धम्मचर्चा करत होते आणि धम्मचर्चा करत असताना एका भिक्षूंनी भगवंताला याचना केली की भगवान काहीतरी श्री सद्धर्माचा उपदेश करावा. जेव्हा भगवान तथागतांना 6 वर्षात तपश्चर्येच्या नंतर सम्यक संबोधी प्राप्त झाली, त्यांनी यथार्थ ज्ञान प्राप्त झाले, तर भगवान तथागतांच्या चित्तामध्ये एक संवेग उत्पन्न झाला होता. तुम्ही बुद्धांताचा धम्म वाचता, जे मला मोठ्या प्रयत्नातून जे सद्धर्म प्राप्त झाला, सम्यक संबोधी प्राप्त झाले, ज्ञान प्राप्त झाले, हे ज्ञान लोकांच्या विरुद्ध असेल. कारण लोक तर सगळे मिथ्यादृष्टीमध्ये वाहत आहेत, अज्ञानामध्ये वाहत आहेत, कामभोगाच्या सुखामध्ये वाहत आहेत, अनेक दुराचारामध्ये वाहत आहेत. आणि मी त्यांना सांगेल की अरे असं करू नका, तुम्ही असं करा, वाईट गोष्ट त्याग करा, तर लोकांना हे फार वाईट वाटेल, एकदम कठीण जाईल. तर बुद्ध म्हणाले होते की आता मी काय माझ्या धम्माचा उपदेश करणार नाही. पण ही गोष्ट म्हणजे सहमपती ब्रह्मा जाणतात, है ना, आणि म्हणतात की भगवान जे तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले ते ज्ञान तुमच्या पुरते मर्यादित ठेवू नका, तर ते ज्ञान बहुजन समाजाला द्या, समग्र मानवजातीला द्या. तर सहमपती ब्रह्माने विनंती केली आणि त्याच्यानंतर भगवान सम्यक संबुद्धांनी आपल्या सद्धम्माचा उपदेश केला. तर असे नेहमीच भगवंत भिक्खू संघाच्या समवेत बसायचे, तर ते डायरेक्ट असा सद्धम्माचा उपदेश भिक्षुणींना करत नव्हते. उपासक उपासिकांना डायरेक्ट उपदेश करत नव्हते. आता तुमच्याकडे भंतेजी आले तर तुम्ही पंचशील ग्रहण करण्यासाठी काय बोलले, याच्या किंवा भंतेजी आमच्यावरती अनुकंपा करा आणि आमच्या हितासाठी, सुखासाठी, दुःखमुक्तीसाठी आम्हाला पंचशील द्या, आम्ही त्याचे पालन करू, है ना. मग तुम्हाला भंतेजींनी पंचशील दिलं. तर भगवंताला भिक्षू याचना करायची. सगळेजण असे बसलेले आहेत, तर भिक्षू एक उभा राहायचा, हात जोडायचा आणि म्हणायचा की भगवान आमच्या हितासाठी, आमच्या सुखासाठी, आमच्या दुःखमुक्तीसाठी, निब्बाण प्राप्तीसाठी आमच्यावरती अनुकंपा करावी आणि आम्हाला सद्धम्माचा उपदेश करावा. तसे का भंतेजींनी याचना केली. तर त्यावेळेस भगवान बुद्ध डोळे बंद करून असतात, तर भगवंताला दजक सूत्राचे स्मरण होते. तर भगवान बुद्ध त्या भिक्षूंना काय सांगतात की हे भिक्षूंनो, एकदा देवता लोकांमध्ये आणि असुर लोकांमध्ये संग्राम झाला, म्हणजे युद्ध झाले. आता बऱ्याचशा लोकांना देवता म्हटलं की टेन्शन येऊन जाते. अरे बाबा, हे भंतेची काहीतरी अंधश्रद्धा पसरवतात, आहे ना. पूज्य ज्ञानज्योती भंतेजी पण खूप आध्यात्मिक बोलतात आणि अभिधम्माचं बोलतात. तर बऱ्याचशा लोकांना असे वाटते की भंतेजी काहीतरी अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. पण भंतेजी त्रिपिटकाचा आधार घेऊन, जे त्रिपिटकामध्ये लिखित गोष्टी आहेत त्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. एका ग्रंथामध्ये डॉक्टर भदंत आडद कौशल्यान म्हणाले की भारतामध्ये आध्यात्मिक सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला नाही. त्याचे कारण असे आहे की आध्यात्मिक गोष्टीला पचवण्याचं सामर्थ्य
भारतीय लोकांमध्ये नाही. कारण अध्यात्म जो आहे तो अध्यात्म समजण्यासाठी सुद्धा एक प्रज्ञा लागते, एक सम्यक दृष्टी लागते आणि खूप मोठी एक प्रगल्भता लागते आणि तेव्हा अध्यात्म समजत असतो. काल परवा मी एका घरी गेलो होतो तर त्या ताई म्हणाल्या की भंतेजी मी आता अभिधम्म ग्रंथाचं वाचन करत आहे, पण ते 10 वेळा वाचून झाला, पण त्याच्यात मला आ ई काहीच समजत नाही म्हणे, नाही का. तुम्ही त्यांना असे सांगितले, म्हटलं ताई तुम्ही तर सामान्य आहात, एक गृहिणी आहात. आमचे गुरु म्हणलं पूज्य धम्मसेवकजी महाथेरा ते एकदा आम्हाला बोलता बोलता असे म्हटले, त्यांनी सांगितले की मी विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ जो आचार्य अट्टकथाकार बुद्धघोष यांनी लिहिला ते म्हणाले की मी 100 वेळा वाचला आणि अभिधम्म ग्रंथ पण 100 वेळा वाचला, पण त्याचा मला फारसा बोध नाही झाला. काय म्हणाले, त्याचा मला अजूनही फारसा बोध झालेला नाही, कारण ते बुद्ध वचन आहे आणि आध्यात्मिक वचन आहे आणि ते समजण्यासाठी फार कठीण आहे. आणि अध्यात्मामध्ये अनेक प्रकारच्या लोकांचं वर्णन केलेलं आपल्याला त्रिपिटकामध्ये दिसून येते. जे 31 प्रकारचे लोक आहेत ते जर सांगितले तर लोक म्हणतील अरे बाबा हे भूताचं, प्रेताचं, यक्षाचं काय सांगत आहेत, नाही का, बुद्ध धर्मामध्ये भेसळ केली असे म्हणताना आजही लोक आपल्याला दिसतात. पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती बोलतो की अरे हे बुद्ध धर्मात नाही आहे, तर ते कशाच्या आधारे म्हणतात हे आम्हालाच कळत नाही. कारण बुद्ध म्हणाले की एखाद्या गोष्टीला तुम्ही नाकारता तर ते नाकारण्यासाठी काहीतरी प्रमाण असले पाहिजे, तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असला पाहिजे की याच्या आधारे मी सांगतो की हे असं प्रकारचं नाही. एकीकडे बाबासाहेब पण म्हणतात की भगवान बुद्धाचा धम्म अथांग महासागरासारखा आहे आणि अजून तिथपर्यंत मी खोलवर गेलेला नाही, तुम्हाला वरवरचा धम्म मी दिलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी पण मांडणी केलं की भगवंताचा खूप डीप आध्यात्मिक धम्म आहे, महासागरासारखा अथांग धम्म आहे, ते तुम्हाला समजण्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल, तुम्हाला चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, तेव्हा तुम्हाला पूर्ण त्रिपिटक कळेल, आध्यात्मिक गोष्टी कळतील, नाही का. तर त्यावेळेस भगवान बुद्ध त्या भिक्षूंना म्हणाले की हे भिक्षूंनो, एके समयी देवता लोकांमध्ये आणि असुर लोकांमध्ये युद्ध झाले. आता असुर शब्दही बाहेरचा आहे आणि देवता शब्दसुद्धा खूप डोक्याच्या वरचा आहे आपल्या, आहे ना. आता ह्या अशा भाकड कथा वाटतात, पण भगवंत म्हणाले की ते 31 प्रकारचे लोक आहेत, नाही का, आणि दशसहस्त्र सुद्धा लोक आहेत. त्या दशसहस्त्र लोक धातूमध्ये जे 31 प्रकारचे लोक आहेत त्याच्यामध्ये देवता पण येतात, मनुष्य पण येतात आणि अमनुष्य पण येतात. आणि अमनुष्याच्या संदर्भामध्ये भगवान तथागताने असुर हा शब्द वापरलेला आहे. जर तुम्ही देवता शब्दाचा जर साध्या सोपेत अर्थ काढला, साधा सोपा, तर देवता म्हणजे जे उपासक, जे उपासिका पंचशील धर्माचं पालन करतात, दान धर्म करतात, सम्यक समाधीचा अभ्यास करतात, त्यांना देवता असं म्हटलं गेलं आहे की नाही. आणि असुर जे आहे ते म्हणजे पंचशीले पालन करत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचे दानधर्मही करत नाहीत, सम्यक समाधीचा अभ्यास करत नाहीत आणि बुद्धाच्या धम्मावर विश्वास, श्रद्धाही ठेवत नाहीत, त्यांना असुरी शक्ती अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले की एकदा चांगल्या लोकांमध्ये आणि वाईट लोकांमध्ये, तुमच्या भाषेत आहे ना, तर युद्ध सुरू होते. तर त्याच्यामध्ये असुर लोकांचा देवतांवरती मोठा प्रभाव पडला, नाही का, आणि ते देवता जे लोक आहेत, जे चांगले लोक आहेत, ते भयभीत झाले. तेव्हा देवेंद्र शक्र सामान्य असाधारण देवतांना उपदेश करतात की जर तुमच्या मनामध्ये भय उत्पन्न झाले असेल तर तुम्ही जे वरुण देवता आहेत त्यांचे स्मरण करा. तुमच्या मनामध्ये भय उत्पन्न झाले असेल तर तुम्ही देवेंद्र शक्राचे स्मरण करा, त्यांच्या ध्वजाकडे बघा. त्याच्यानंतर जे प्रजापतीचा जो ध्वज आहे त्याच्याकडे बघा, त्यांचं तुम्ही स्मरण करा. अशा प्रकारे 2-4 दिव्य सत्वांचे नावं
देवेंद्र चक्र घेतात आणि म्हणतात की तुम्ही त्यांचे चिंतन करा, त्यांचे स्मरण करा, त्यांच्याकडे तुम्ही बघा. आणि अशा प्रकारे देवता बघतात तर त्यांच्या मनातील जे भय आहे ते भय काय निघून गेलेलं नसतं. तर त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणाले, जर देवेंद्र चक्राने जर देवतांना सांगितले असते, जर तुमच्या मनामध्ये भय उत्पन्न झाले असेल, तुम्ही सम्यक बुद्धाचे स्मरण करा असे म्हटले असते, तर कदाचित देवतांच्या मनामध्ये जे भय, जे प्रकंप उत्पन्न झाला होता ते कदाचित निघून गेला असता म्हणे, नाही का. भिक्षूंनो, मी सुद्धा तुम्हाला हेच सांगतो की ज्यावेळेस तुम्ही सम्यक समाधीचा अभ्यास करण्यासाठी अरण्यामध्ये जाता, अरण्यगत तव्हा, नाही का, शून्यागार तव्हा, आपण ऐकलं असेल सूत्रामध्ये. अरण्यामध्ये ध्यान साधना करण्यासाठी जाता, शून्यगारामध्ये ध्यान साधना करण्यासाठी जाता, एकांतामध्ये ध्यान करत असता. आणि जर तुमच्या अंतर्मनामध्ये जर भयाचे संस्कार उत्पन्न झाले तर तुम्ही त्या ठिकाणाहून पळू नका, नाही का, त्या ठिकाणी त्या जागेला सोडू नका. तर जसे तुमच्या अंतर्मनामध्ये भय उत्पन्न झाले असेल, तर भय उत्पन्न झाल्याबरोबर तुम्ही काय करा, 3 गुणांचे स्मरण करा. तर पहिला गुण काय आहे, भय उत्पन्न झाल्याबरोबर ही गोष्ट भिक्षूंनाही लागू पडते, भिक्षुणींनाही लागू पडते आणि उपासक उपासिकांना पण लागू पडते. तुम्ही सुद्धा एकांतामध्ये राहत असता, कधी कधी घरामध्ये आपण राहता एकटे, पुरुष मंडळी कामाला जातात, माता भगिनी घरामध्ये काम करतात. तर बऱ्याचशा भगिनी आम्हाला म्हणतात की भंतेच्या घरामध्ये अचानक अंतर्मनामध्ये भयाचे संस्कार उत्पन्न होतात. असे जाणवते की आपल्या पाठीमागून कोणतरी गेले किंवा कोणतरी आपल्याला खिडकीतून बघत आहे, नाही का, असे आम्हाला भास होतात. बरं, तुम्हाला होत नसतील, काही जणांना होत असतील, नाही का. तर ते सांगतात बऱ्याचशा भगिनी. तर हे भयाचे संस्कार भिक्षूमध्ये असतात, भिक्षुणीमध्ये असतात, उपासक उपासिका सगळ्यांमध्ये असतात भयाचे संस्कार, आहे की नाही. अनेक लोकांना म्हणजे अंधारामध्ये राहण्याची भीती वाटते, अंधाराचे त्यांना भय वाटते. परवाला एक व्यक्ती आला आणि म्हणाला, भंतेजी मला तुमच्यासोबत लेणीवरती ध्यान करायचं आहे म्हणे. मी म्हटलं या. त्यांची बायको लगेच म्हणाली, पण भंतेजी तिथं लाईट आहे का म्हणे लेणीत. म्हणलं बा तिथं उजेड काही नाही. अहो म्हणे अंधाराला खूप घाबरतात म्हणे. म्हणलं धाड दिपाडा माणूस म्हणे अंधाराला खूप घाबरतात. एकटे घरात असतील आणि आम्ही गावी गेलो असेल तर रात्रभर लाईट चालू असतो म्हणे, नाही का. म्हणजे अंधाराची भीती हे पुरुषांनाही वाटत असते, आहे की नाही. तर कुणाला मात्र अग्नीची भीती वाटत असते, तर कुणाला पाण्याची भीती वाटत असते, आहे की नाही. खूप मोठं असं उडाला पूर आला, नदीला पूर आला आणि अचानक महासागर बघितला तर आपल्याला भयाचे संस्कार उत्पन्न होतात, आहे ना. बापरे किती पाणी आहे, बापरे किती मोठी आग लागली, असं आपण बोलत असतो ना. तर भयाचे संस्कार या 4ही लोकांमध्ये असतात. एवढेच नव्हे तर दशसहस्त्र लोकधातूमध्ये जेवढे काही सत्व असतील, देवता असतील, मनुष्य असतील, अमनुष्य असतील, यक्ष असतील, गंधर्व असतील, जीवजंतू, बैल असेल, घोडा असेल, हत्ती असेल, साप असतो ना, साप, तुम्हाला सापाची भीती वाटते, त्या सापाला पण तुमची भीती वाटते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये भयाचे संस्कार हे दडलेले असतात. वेळ काळ आले की ते भय उत्पन्न होते, आहे की नाही. वेळ काळ आली की राग उत्पन्न होतो, वेळ काळ आले की द्वेष उत्पन्न होतो, आहे ना. आणि वेळ काळ आले की ईर्ष्याही उत्पन्न होत असते. म्हणजे प्रत्येकाच्या चित्तामध्ये ह्या गोष्टी आहेत, ते दबलेले आहेत, सुप्त अवस्थेत आहेत, आहे ना. आता तुम्ही प्रवचन ऐकत आहात तर मन आनंदी आहे ना. आणि थोडंसं काय फिसकू द्या बरं इकडं तिकडं, हे ती जागा सोडा तुम्ही बाहेर जा, नाही का. मग ते प्रवचन गेलं बोंबलत, आहे की नाही बरं. मग ते संस्कार बाहेर येत असतात. तर भगवंत म्हणाले की भयाचे संस्कार प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत, प्रत्येक जीवामध्ये आहेत, प्रत्येक जंतूमध्ये आहेत, आहे की नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले की भिक्षूंनो, जर तुम्ही अरण्यामध्ये साधना करत असताना, शून्यागारामध्ये साधना करत असताना, एकांतामध्ये साधना करत असताना जर तुमच्या चित्तामध्ये जर भयाचे संस्कार उत्पन्न झाले तर तुम्ही कुणाचे स्मरण करा,
भगवान तथागत सम्यक संबुद्धाचे, आहे की नाही? भगवान बुद्धांच्या गुणांचे स्मरण करा. भगवंताचे जे प्रमुख 9 गुण आहेत तुम्हाला माहीत आहेत ना? ते 9 गुण आपण म्हणतो ना विहारात आल्यावर, इतिपिसो, आहे की नाही? तर हे जे 9 गुण आहेत, तुम्ही एकांतामध्ये घरात आहात आणि भयाचे संस्कार उत्पन्न झाले, तर भगवान बुद्ध म्हणाले की तुम्ही इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, या 9 गुणांचं स्मरण करा. बुद्ध वंदना म्हणता म्हणता तुमच्या अंतर्मनातले भयाचे संस्कार निघून जातील. आलं लक्षात? जर बुद्ध गुणांचे स्मरण केले आणि अंतर्मनातले जर भय निघून नाही गेले, तर तुम्ही काय करा? धम्म गुणांचे स्मरण करा. आणि धम्म गुणांचं स्मरण करता करता भय निघून नाही गेले, तर तुम्ही काय करा? संघ गुणांचं स्मरण करा. बुद्ध धम्म संघ, तिन्ही गुणांचं जर स्मरण केले तुम्ही त्रिरत्नाचे, तर बुद्ध म्हणाले मी 100% गॅरंटी देतो की तुमच्या अंतर्मनातले जे भय आहे, जे भयाचे संस्कार आहेत, ते दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. भिक्षूंनो, मी तुम्हाला असे एकदम गॅरंटी देऊन का बोलतो की बुद्धाची वंदना केल्यावर भय जाईल, धम्माची वंदना केल्यावर तुमचे भय जाईल, संघाची वंदना केल्यावर तुमचे भय जाईल, असे मी एकदम असं ठामपूर्वक का सांगत आहे? जिथे बुद्ध बोलत आहे तर ते सत्य आहे, त्याच्यामध्ये असत्य काहीच नाही आहे, मिथ्या असं वचन काही नाही आहे. तर भिक्षूने तुम्हाला मी असे ठामपणे का सांगतो की तुम्ही बुद्ध वंदना बोलल्यावर तुमचे भय जाईल, नाही का? देवेंद्र शक्राचे स्मरण केले तर भय जाणार नाही, नाही का? तुम्ही वरुणस्थ देवतांचे स्मरण केले तर भय जाणार नाही, प्रजापतीचे स्मरण केले तरी तुमचं भय जाणार नाही, चातुर्महाराजिकांचे स्मरण केले तरी तुमचं भय जाणार नाही, नाही का? अनेक प्रकारचे सत्व आहेत, देवता आहेत, त्यांचे स्मरण केल्यावर तुमचं भय जाणार नाही, असे हे मी ठामपणे का सांगतो? कारण देवेंद्र शक्राच्या अंतर्मनामध्ये सुद्धा सुप्त रूपामध्ये तृष्णा आहे, नाही का? मग ती तृष्णा रागाची असू शकते आणि ती तृष्णा मात्र मोहाची पण असू शकते, आहे की नाही? आणि भगवान तथागतांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही चिंतन केले तर भगवान बुद्ध राग भगवती, नाही का? दोष भगवती, नाही का? मोह भगवती. भगवान तथागताने रागाला नष्ट केलेला आहे की नाही? भगवान तथागताने द्वेषाला नष्ट केलेलं आहे, ईर्षेला सुद्धा नष्ट केलेलं आहे. आणि एवढेच नव्हे तर भगवंताने जे प्रमुख तृष्णा आहेत ना, काम तृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा, या तिन्ही तृष्णेला नष्ट केलेला आहे, विजय मिळवलेला आहे. उपईक्षा तृष्णा आहेत, त्या तृष्णेवरती सुद्धा भगवान तथागताने विजय प्राप्त केला आहे. आणि बाकी अनंत तृष्णा आहेत ना आपल्याकडे, तर त्या सगळ्या तृष्णेवरती भगवान तथागताने विजय प्राप्त केला आहे, तृष्णेला नष्ट केला आहे. म्हणून भगवान बुद्धांचे स्मरण केल्याबरोबर तुमचं भय मनातून निघून जाणार आहे. जर बुद्धाचं तुम्हाला स्मरण करून भय नाही केले तर धम्मगुणांचं करा, संघ गुणांचं करा. कारण संघामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे रत्न आहेत असं भगवंत म्हणाले. आणि मी त्या संघाला सुद्धा प्रमुख मानतो. भगवंत असे कधीच म्हणाले नाही की मी मोठा आहे, नाही का? भगवंतामध्ये अहंकार नव्हता, गर्व नव्हता, मीपणा नव्हता. भगवान बुद्धांनी स्वतःपेक्षा संघाला प्रमुख स्थान दिले आहे. तर ज्यावेळेस प्रजापती आले ते भगवंताकडे म्हणजे भगवान, ही चिवर मी तुमच्यासाठी विणलेला आहे आणि तुम्हाला दान करायचं आहे, याचा स्वीकार करा. भगवंत काय म्हणाले की तुला पुण्य हवंय की महापुण्य हवंय? गौतमी म्हणाले भगवान खूप कष्टाने चिवर विणलेला आहे. आता आपल्या महिला करतात तयार चिवर, किती कष्ट आहेत त्याच्यामध्ये. ते सोपं आहे का बरं? साधं आहे का? नाही. त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, वेळ द्यावा लागतो, झिजावं लागते. ते एक तपश्चर्या आहे तुमची, ते एक प्रकारची तपश्चर्या आहे. तर तुम्ही ते चिवर तयार करता, तुम्हाला विचारलं पुण्य पाहिजे की महापुण्य, तुम्ही काय सांगसाल? महापुण्य पाहिजे आहे ना. गौतमी म्हणाले भगवान मला महापुण्य हवंय. भगवंत काय म्हणाले, हे जर चिवर तू मला दिले तर तुला पुण्य मिळेल बाबा. आणि हे चिवर जर बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दिले तर तुला महापुण्य मिळेल. तू ठरव हे चिवर कोणाला द्यायचं. मी म्हणत नाही मला दे, त्याला दे.
तू ठरव म्हणे काय करायचं ते. गौतम म्हणाले भगवान हे चिवर मी महासंघाला दान देते आहे ना. आणि तिने ते महासंघाला चिवर दान दिले. भगवंताला दिलेच पण ते प्रमुख चिवर भगवंताच्या संघाला तिने दान दिले आणि महान पुण्य मोठं पुण्य तिने पदरी पाडून घेतलं आहे ना. तर भगवंताने संघाला विशेष अशा प्रकारचं महत्त्व दिलेलं आहे. भगवंत म्हणाले नाही मी श्रेष्ठ आहे माझीच पूजा करा. भगवंत म्हणाले संघामध्ये रत्न आहेत आणि त्या महासंघाची पूजा केल्याने तुम्हाला महापुण्य मिळेल. कारण माझ्या या महासंघामध्ये महाकाश्यप आहेत, महासंघामध्ये महामोगल्यान आहेत, सारीपुत्र आहेत, आनंद आहेत, उपाली आहेत, अश्वजित आहेत नाही का, वप्पा आहेत, कौंडल्य आहेत. महासंघामध्ये खूप श्रेष्ठ असे रत्न आहेत. तर त्यांची जर पूजा केली तर तुम्हाला सुद्धा महापुण्य मिळणार आहे. आणि भगवंताने संघाला सुद्धा खूप प्राधान्य महत्त्व दिलेलं आहे. अशा प्रकारे त्रिरत्नाचं स्मरण त्या काळामध्ये भिक्षू भिक्षुणी करायचे आणि उपासक उपासिका सुद्धा करायचे. आणि त्यांच्या चित्तात भय उत्पन्न झाले तर ते भय मात्र निघून जात असे. म्हणजे त्रिरत्नामध्ये किती पावर आहे बरं. बुद्ध धम्म आणि संघामध्ये महान अशी श्रेष्ठ गुण आहेत. खूप त्यांच्यामध्ये पावर आहे, खूप त्यांच्यामध्ये एनर्जी आहे. जो व्यक्ती त्रिरत्नावरती प्रॉपर श्रद्धा ठेवतो नाही का, तर त्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख थांबतच नाही. आपला अनेक लोकांचा अनुभव असेल जे लोक बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवतात नाही का आणि एकदम मोकळ्या भावनेतून श्रद्धा ठेवतात नाही का, तर त्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख हे थांबत नाही आहे. पण जर तुम्ही बुद्धामध्ये हेवा दावा केला की अरे 29 बुद्ध होऊन गेले आणि 29 बुद्धामध्ये तन्नंकर बुद्धच चांगले आहेत आणि आपले बुद्ध चांगले नाहीत, ते किती अवघड गोष्ट होणार आहे ते है ना. मेधंकर बुद्ध चांगले आहेत नाही का, तन्नंकर बुद्ध चांगले नाहीत. अशा प्रकारचा जर भाव आपल्या अंतर्मनामध्ये उत्पन्न झाला तर बुद्ध म्हणाले तुमच्या श्रद्धेला तडा बसला आहे की नाही. तुम्ही म्हणाले की अरे अमिताभ बुद्धाने जो उपदेश केला तो सद्धम्म चांगला आहे नाही का, आणि आपल्या भगवंतांचा उपदेश केला तो काय बरोबर नाही, त्याच्यात बेसळ आहे, तर श्रद्धा बोंबलली आहे की नाही. आणि तुम्ही म्हणाले की अरे भगवंताच्या काळातला भिक्खू संघ चांगला आहे नाही का आणि वर्तमान काळातला संघ चांगला नाही आहे, श्रद्धा बोंबलली. भगवंत काय म्हणाले की जे यज्ञ आहे ना, यज्ञ भगवंताने यज्ञ शिकवला श्री सद्धर्मामध्ये. यज्ञाची संकल्पना आहे ना हे भगवान बुद्धाच्या धम्मातली आहे, पण इतर संप्रदायानंतर सोडून घेतले ते. भगवंत म्हणाले की उपासक उपासिकांनी 3 प्रकारचे यज्ञ केले पाहिजे. एक पहिला यज्ञ आहे तो म्हणजे श्रद्धा यज्ञ आहे ना. दुसरा यज्ञ आहे तो म्हणजे दान यज्ञ आहे आणि तिसरा यज्ञ आहे तो शील यज्ञ आहे. अलग अलग ही तिन्ही यज्ञ अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे एक दाम्पत्य भगवान तथागताकडे आले होते आणि ते म्हणाले होते की भगवान आम्हाला काहीतरी यज्ञ करायचा आहे म्हणे. कारण भगवान बुद्धाच्या कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ब्राह्मण होते, गुरु होते आणि ते यज्ञाचीच पूजा करायची, अग्नीची पूजा करायची, नदीची पूजा करायची, वनाची पूजा करायची नाही का. भगवान बुद्ध कधी कधी आपलं मजेशीर लोकांना उपदेश करायचे, त्यांच्या कलेकलेनं त्यांना घ्यायचे, कलेकलेनं त्यांना शिकवायचे. तर ते म्हणाले भगवान आम्हाला यज्ञ करायचा आहे. असं म्हटलं असतं आपल्यासारख्याला यज्ञ करायचा तर बापा काय खरं असतं का. हां अरे तुला काय अक्कल आहे का म्हणलं असतं नाही का. बुद्ध म्हणाले यज्ञ करू आपण. त्यांना लय भारी वाटलं, अरे बुद्ध आपल्या शब्दाला म्हणजे किंमत देतात नाही का. तर बुद्ध म्हणाले यज्ञ करू आपण, पण अग्नीचा यज्ञ करायचा नाही, पशुबळीचा यज्ञ करायचा नाही म्हणे नाही का. आपल्याला यज्ञ करायचा म्हणजे श्रद्धेचा यज्ञ नाही का. तर भगवान ते कशा यज्ञ करायचा श्रद्धेचा, तर म्हणे तुम्हाला जर पुण्य संचित करायचं आहे ना तर मी सांगतो तुम्हाला श्रद्धेचा यज्ञ कसा करायचा नाही का. तर म्हणे या श्रावस्तीमध्ये बरेचसे भिक्षू आहेत म्हणे नाही का, छोटे आहेत मोठे आहेत आणि श्रोतापन्न आहेत, सकृदागामी आहेत, अनागामी आहेत आणि अरहंत पण आहेत नाही का. तर अशा उच्च कोटीचे भिक्षू पण आहेत नाही का, जे रिद्धी सिद्धी संपन्न आहेत आणि काही भिक्षूला काहीच प्राप्त नाही म्हणजे का, असे भिक्षू आहेत नाही का. तर तुम्हाला श्रद्धे यज्ञ करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये
श्रावस्तीमधल्या संपूर्ण भिक्खू संघाला आमंत्रित करा म्हणे, नाही का. आणि आमंत्रित केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये उपासक उपासिका पण असल्या पाहिजेत, नाही का. तर त्यांच्याप्रती पण श्रद्धा यज्ञ करायचा म्हणे. भगवान ते तुम्ही सांगता श्रद्धा यज्ञ नेमकं करायचं काय म्हणे, नाही का. तर भगवान बुद्ध म्हणाले की श्रद्धा यज्ञ म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादा परिपूर्ण ज्ञानी भिक्षू आला तरी त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची. आणि तुमच्या घरामध्ये एखादा अज्ञानी भिक्षू आला, ज्याला वंदना येत नाही, ज्याला सूत्रपाठ नाही आहेत, ज्याला कुठल्याही प्रकारचं काही तत्त्वज्ञान माहीत नाही, तर असा भिक्षू आला तरीसुद्धा तुम्हाला त्याच्याप्रती श्रद्धा ठेवायची, नाही का. तुम्ही असे म्हणायचं नाही की हा भिक्षू लय अभ्यास केलेला, हा खूप चांगला प्रवचन देतो आणि आम्ही त्यांचीच पूजा करतो, नाही का. दुसऱ्या भिक्षूला काहीच येत नाही, नाही का, आम्ही त्याला जेवण देत नाही, मरेल ना ते भिक्षू, नाही का. तर भगवान बुद्ध म्हणाले की अनुकंपक असलं पाहिजे. तुम्ही जर उपासक उपासिका आहात ना, तर तुमच्या अंतर्मनामध्ये करुणा मैत्री असली पाहिजे. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमाशीलता असली पाहिजे. तुमच्या अंतर्मनामध्ये बंधुभाव असला पाहिजे आणि तुमच्या अंतर्मनामध्ये दयेचा भाव असला पाहिजे. लक्षामध्ये मग तो भिक्षू घरात चांगला आला तरी तुम्ही त्यांचे स्वागत करावे. आणि एखादा भिक्षू अज्ञानी आहे, नव्याने संघामध्ये आलेला आहे, तो प्रयत्न करत आहे चांगला बनण्यासाठी, तरीसुद्धा तुम्ही त्याचा आदर सत्कार हा केला पाहिजे. तर भेद केला नाही पाहिजे. जर भेद केला तर भगवान बुद्ध म्हणाले तो श्रद्धा यज्ञ होणार नाही, नाही का. एखादा उपासक एखादी उपासिका वर्षाच्या काळामध्ये अष्टशील उपवासशीलाचं पालन करत आहे, विहारामध्ये जात आहे, ग्रंथ श्रवण करत आहे, ग्रंथ ऐकत आहे, नाही का, तोच लई चांगला. आणि एखादी बाई आडाणी असेल, तिला ग्रंथ वाचताच येत नाही, मग तिला वाईट आहे का बरं, ती का वाईट आहे का, नाही. पण तिला तुम्ही सांभाळून घेतले पाहिजे. तुला वाचता येत नाही ना, तू आमच्यासमोर बस, आम्ही तुला शिकवण्याचा प्रयत्न करू, नाही का. आज अडाणी कितीक महिला आहेत, अडाणी कितीक पुरुष आहेत, नाही का, पण त्यांची श्रद्धा आहे. वाचन येत नाही, नाही का, त्यांना प्रवचन येत नाही, विषय मांडता येत नाहीत, परंतु त्यांची बुद्ध धम्म संघाच्या प्रती अथांग श्रद्धा आहे. तर बुद्ध म्हणाले श्रद्धा यज्ञ हे सर्वांच्या प्रती आपल्याला करायचं आहे. चांगला असेल तरी त्याच्यावर श्रद्धा ठेवा, थोडासा वाईट असेल, अमंगल गुण आहेत त्याच्यामध्ये, तरी त्याच्यावरती श्रद्धा ठेवा. कारण भगवान बुद्ध म्हणाले जीवन हे परिवर्तनशील आहे. तुम्ही म्हणसाल का आता 999 खून करणारा आम्ही त्याला भिक्षा देत नाही, नाही का, असं नाही म्हणू शकत. भगवान बुद्ध म्हणाले अरे तो त्याचा जन्म तो गेला, पास्ट लाईफ संपले त्याचे, नाही का. आता त्याने अंगावर काशाय वस्त्र धारण केले. प्रसंजित राजाला म्हणाले अरे तू राजा आहेस बाबा, तू राजा असताना सुद्धा तुला प्रज्ञा नाही आहे, तुझ्यामध्ये शहाणपण नाही आहे, तुझ्यामध्ये अंडरस्टँडिंग नाही आहे, तर तू आता चिवरधारी व्यक्तीला तू कैद करू शकत नाही. कारण त्याचा पास्ट काळ संपलेला आहे, भूतकाळ त्याचा संपलेला आहे, तो आता एक अहिंसक आहे, तो आता हिंसक राहिलेला नाही आहे. म्हणून बुद्ध म्हणाले की जीवन हे परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. कालचा व्यक्ती एखादा वाईट असेल तो आजही वाईटच आहे असे आपण म्हणू शकत नाही, आणि तो उद्यासुद्धा वाईटच असणार आहे असे सुद्धा म्हणू शकत नाही आहे. म्हणून तिला काय सांगितलं, उपासक उपासिकाला भगवंतानी श्रद्धा यज्ञ करायचा, दान यज्ञ करायचा आहे म्हणे. कुठलाही आला व्यक्ती तुमच्याकडे तर तुम्ही त्याला दान धर्म करायचा आहे, त्याला मी दान यज्ञ म्हणतो, नाही का. हा चांगला हा वाईट यायला देत नाही मी, नाही का, मग तो दान यज्ञ काय होणारा नाही आहे. सील यज्ञ करायचा आहे म्हणे, तुम्ही सील पालन करायचं आहे आणि तटस्थ समतेमध्ये राहायचं आहे. सील पालन करत असताना अनेक प्रकारचे मारसेन आहे ते. तुम्ही आता उपवास धारण केले असेल आणि उपवास धारण केल्याच्या नंतर तुमची पूर्ण परीक्षा असते की नाही. बापरे, 12वर काटा कसा ते कळत पण नाही. स्वयंपाक करता करता, भाजीला फोडणी देता देता, भांडे धुणे करता करता, आहे की नाही, पटपट वेळ जातो. आता माझं जेवण कधी होणार, नाही का. त्या माणसाचा डबा द्यायचा आहे म्हणतात, आहे ना, तेव्हा पोराला शाळेत पाठवायचा म्हणतात, त्याला ऑफिसचा डबा द्यायचा आहे की नाही. अशा प्रकारे अनेक प्रयत्नाची पराकाष्ठा करून अनेक प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं. तेच तुमचा सील यज्ञ आहे की नाही बरं. तर भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी संघाला विशेष महत्त्व दिलं आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले जर तुमच्या अंतर्मनामध्ये भयाचे संस्कार उत्पन्न झाले असतील तर तुम्ही संघ गुणांचं स्मरण करावे, तुमचे भय आपोआप हे निघून जाणार आहे. आता हे आपण पुस्तकामध्ये वाचले, हे प्रवचनामध्ये आपण ऐकले, आपल्याला छान वाटत आहे नाही का.
हां, पण ते प्रॅक्टिकल कधी करणार आपण? प्रॅक्टिकल कधी करणार आपण, आहे की नाही? तर मग कधीतरी आपण संकल्प केला पाहिजे. असे म्हणून चालणार का की बाबा माझं घर आहे, माझ्या जबाबदाऱ्या आहेत, नाही का, मला हे जमणार नाही, असे म्हणून चालणार नाही. मग जमणार नाही तर तुम्हाला विमुक्ती ज्ञान दर्शन कधी होणार? मुक्तीची अवस्था कधी मिळणार, नाही का? तुम्ही बुद्धत्वापर्यंत कधी पोहोचणार? भगवंत म्हणतात जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल जीवन जगत नाही तोपर्यंत बुद्धत्वाची उपलब्धी ही होत नाही, अरहंत पदाची उपलब्धी ही तुम्हाला होणार नाही आहे, नाही का? म्हणून आता आपल्याला समजलं की भयाच्या संस्काराला नष्ट करायचे आहेत तर आपल्याला बुद्ध धम्म संघ या 3 गुणांचं स्मरण केल्यावर भय नष्ट होणार आहे. पण तुम्हाला कुठे गेल्यावर भय उत्पन्न होणार हे पण महत्त्वाचं आहे, नाही का? आमचा अनुभव सांगतो तुम्हाला, आहे ना? आता पुस्तकातलं थोडं सांगितलं तर आपली बेडसे लेण्याची जागा आहे, तर त्यावेळेस आपली जागा आम्ही घेतली नव्हती आणि मी मळकळ या ठिकाणी विपස්සना सेंटरला 10 दिवसासाठी ध्यान साधनेसाठी फॉर्म भरलेला होता. माझा नंबर लागला आहे आणि मी तिकडे गेलो पण तिथे गेल्याच्या नंतर असे समजले की या 10 दिवसांमध्ये टीच करणाऱ्या एक आचार्य लेडीज होत्या, नाही का? तर त्याच्यामध्ये गुरुजींनी नियम केला, जर एखादी आचार्य महिला असेल 10 दिवसामध्ये बसलेली आचार्याचं काम करत असेल तेव्हा भिक्षूंना अलाउड करता येत नाही, नाही का? कारण भिक्षूंचं जे स्थान आहे अग्र आहे, जे गुरुजींची मानसिकता, नाही का, बरोबर आहे त्यांचं. तर धर्मगुरू मोठे असतात आणि त्याच्यामुळे भिक्षूंना तुम्ही बसून देऊ नका, कारण त्यांचा तो अपमान होईल, श्री सद्धर्माचा अपमान होईल, संघाचा अपमान होईल, नाही का? आणि मग तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला सांगितले हात जोडून, ते किती लोक विनम्र असतात, त्यांनी सांगितले की बनते तुमचा नंबर लागला, तुम्हाला आम्ही कन्फर्मेशन लेटर पण दिलं, मेल पण पाठवला, पण आता काय करावं म्हणे, अचानक अशा प्रकारची नियुक्ती झाली लेडीजची, तर बनते आता तुम्हाला शिबिरात बसता येणार नाही, तरी पण तुमची इच्छा म्हणे काय करायचं ते, नाही का? म्हणलं गोयंका गुरुजींनी नियम बनवले, त्याची उल्लंघन करणे म्हणजे हा आमचा दोष आहे, तर आम्ही काही करत नाही. म्हणलं 10 दिवसात शिबिर, पण अंतर्मनामध्ये एक बोध होता, विचार होता की आता 10 दिवस तर शिबिर करायचंच आहे, पण कुठे करावं हा मोठा प्रश्न होता. आणि तिथून आम्ही गाडी काढली आणि रस्त्याने जाता 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 आम्हाला तिकडं चाकण मार्गे पुढे आम्ही जुन्या मुंबई रोडने पुढे निघालो, तर त्या ठिकाणी जाताना आम्हाला एक व्यक्ती वाटेत भेटला आणि त्यांनी आमची गाडी थांबवून आम्हाला चहा पाणी दिला आणि विचारले की इकडे कुठे निघाले. म्हटलं मला माहीत नाही मी कुठं चाललो, पण ध्यानासाठी नंबर लावला होता, ते नंबर काय लागला नाही म्हटलं, पण मला एकांतात राहण्याची खूप इच्छा आहे. तर त्या व्यक्तीने मला सांगितले की इथून काय अंतरावरती बेडसे बुद्ध लेणी आहे म्हणे आणि तिथे कोणच येत नाही म्हणे, एकदम सामसूम आणि शांत लेणी आहे म्हणे. कारले भाज्याला गेला तर लोकांचा खूप सहवास आहे, तिथे लोक येतात, पण बेडसे बुद्ध लेणीला कोणी लोक जास्त येत नाहीत बाबा म्हणे, हा माझा अनुभव आहे, तुम्ही तिथं ध्यान करू शकता म्हणे, नाही का? म्हटलं काही हरकत नाही. मी शोधत बेडसे लेणीला गेलो आणि तिथे गाडी खाली उभी केली लेणीच्या पायथ्याला आणि मी एकटा वरती गेलो होतो. वरती जाताना मात्र मला संध्याकाळचे 7 वाजले होते, नाही का? त्या सेंटरवरनं 5ला निघालो मी, इकडे जवळजवळ जायला मला 7 वाजले आणि गेल्याच्या नंतर तिथे खूप प्रसन्नता जाणवली आणि मी म्हटलं की अरे इथे आपण आता साधना करू काही दिवस, आणि संकल्प केला, एक अधिष्ठान घेतले की आपण काही दिवस इथे ध्यान साधना करू. पण तिथे खाण्यापिण्याची काय व्यवस्था नव्हती, तरी पण माझ्याकडे थोडेफार फ्रूट्स होते, त्या उपासकांना दिले. म्हटलं 1-2 दिवस तर हे आपल्याला जातातच नक्की, नाही का? 2 दिवस तर आपण कसे काढू म्हटलं इथे. आणि मग त्या ठिकाणी मी लेणीवरती राहण्याचा संकल्प केला, एक रात्रभर राहू म्हटलं किंवा उद्याचा दिवस राहून जाऊ म्हटलं संध्याकाळी, नाही का? असा संकल्प केला. तर मी तिथे राहत असताना म्हणजे तुम्हाला सांगतो की दुसऱ्या दिवशीच एक व्यक्ती मला तिथे येऊन भेटला आणि त्याने माझे वंदन केले आणि म्हणाला की बनतेजी तुम्ही कुठून आलात? म्हटलं पुण्याहून आलो आहे. म्हणे इथे किती दिवस थांबणार आहात? म्हटलं आता थांबायची तर खूप इच्छा आहे म्हटलं, पण इथे नाश्ता भोजन पाणी काही मिळत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आम्ही आज जाणार आहे म्हटलं, नाही का? तो म्हणाला बनतेजी किती दिवस थांबा तुम्ही, तुमच्या भोजनाची तुमच्या चहा पाण्याची सगळी सोय मी करतो म्हणे, तुम्ही फक्त ध्यान करा म्हणे.
कारण तुमचा उद्देश चांगला आहे, नाही का. मी जवळजवळ 2 दिवस राहणारा त्या ठिकाणी 15 दिवस थांबलो आहे. 15 दिवस, नाही का. लाईट नाही त्या ठिकाणी, तुम्हाला आताही माहीत आहे ना. तेव्हा तर खूपच जंगल होतं, नाही का. तर अशा अंधाऱ्या, एकदम किर्र अंधार. तर 15 दिवस मी एकांतवास त्या बेडसे लेणीवरती केला. आणि ज्यावेळेस तुम्ही अधिष्ठान घेता तर त्यावेळेस मात्र अनेक प्रकारची मारसणं येते, अनेक प्रकारची मारसणं यायची. एकदम शांत वातावरण असायचं आणि अचानक काहीतरी पक्ष्यांचा आवाज यायचा, काही प्राण्याचा आवाज यायचा, नाही का. कधी साप सहसह जायचे, नाही का. ते भय उत्पन्न व्हायचं अंतर्मनामध्ये. जसे भय उत्पन्न झाले तर चैत्याकडे बघायचा आणि मोठ्याने म्हणायचा, वंदामि चैत्यं सब्ब, नाही का. चैत्य वंदना करायचा. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्या भगवान बुद्धांच्या गुणांचं स्मरण करायचं. तुम्ही एकटे जाऊन बघा त्या चैत्यामध्ये आणि मोठ्याने वंदना म्हणा, तुम्हाला खूप छान वाटेल, नाही का. तुमचा आवाज तुम्हाला प्रिय वाटू लागतो. मी एकटाच असायचा, रात्री बेरात्री एकटाच वंदना म्हणत बसायचा, नाही का. आणि पूर्ण 15 दिवस त्या ठिकाणी मी एकांतवास केला, एकटा राहिलो. मनामध्ये भय उत्पन्न झाले तर भगवान बुद्धाचे स्मरण केले, धम्मगुणांचे स्मरण केले, संघ गुणांचे स्मरण केले. जयपर्यंत बोलायचा, शिवलीपर्यंत बोलायचा, रतनसूत्र बोलायचा, धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा मी शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी पाठ केला. तर सकाळच्या 4च्या प्रहरी, नाही का, इतका सुगंध यायचा त्या लेणीमध्ये, नाही का. खूप सुगंध यायचा. तर मला ते सुगंध काय यायचा तेव्हा मला समजले नव्हते. पण जेव्हा काय वरिष्ठ भिक्षूंना आम्ही विचारले, म्हटलं भंतेचे तिथे रोज सकाळच्या प्रहरी असा विशिष्ट सुगंध यायचा, चंदनासारखा सुगंध यायचा, ते काय होते. तर त्या भंतेजीने सांगितले आम्हाला की बुद्धवोस तिथे निसर्गातील दिव्य सत्व देवता चैत्याची वंदना करायला येतात म्हणे, नाही का. जिथे शुद्ध भिक्षू असतात तिथे ते देवता वंदना करायला येतात म्हणे, नाही का. आणि त्याचा तो सुगंध होता म्हणे. ती गोष्ट मला 5 वर्षाच्या नंतर समजली, तिथून आल्यावर, नाही का. अशा प्रकारे जेव्हा आपण एकांतामध्ये राहतो आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असते आपली, त्यांचं स्मरण असते, तर ते भयसुद्धा निघून जात असते. मी जेव्हा तिथून आलो तर आता त्या भंतीचं नाव नाही घेत मी, नाही का. त्यांना समजले, अरे हे तिथे राहिले, नाही का, मग आम्ही पण राहतो म्हणे. मी म्हटलं वजावा तुम्ही राहा तिथं, नाही का. दुपारी गेले, संध्याकाळी 6 वाजले खाली आले. अहो ते कसतरी वाटायला म्हणे वरती, नाही का. म्हणे एकदम भय वाटलं म्हणे आम्हाला. म्हटलं काय हरकत नाही, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा एक कर्माचा भाग असतो. तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आम्ही एकांतामध्ये राहिलो आणि त्रिरत्नांचे स्मरण केले तर ते भय, ते भीती निघून गेले. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जिथे शुद्ध स्वरूपात सद्धर्माचं काम होत असते तिथे अनेक प्रकारची मारसेना ही उत्पन्न होत असते. आणि कोणाच्याही रूपात मारसेना उत्पन्न होते. तुमच्या विहारामध्ये चांगलं चाललेलं आहे ना, तर कोणाच्याही रूपात काहीही मार येतात, नाही का. चांगल्या माणसाला फेस करावं लागतं, नाही का. त्या गोष्टीला सामंजस्यपणानं सामोरे घेऊन जावं लागतं. पण ते मार हा नेहमीच चांगल्या कार्यामध्ये येणारा असतो. मार जरी उत्पन्न झाला तरी तुमच्या डोळ्यापुढे मनामध्ये बुद्ध असला पाहिजे. बुद्ध तुमचं निश्चितच रक्षण करतात. धम्म आणि संघ तुमचं हे रक्षण करत असतो. तर भगवान तथागत सम्यक् बुद्ध आणि त्या भिक्षुणींना, उपासक उपासिकांना धजक सूत्राबद्दल सांगितले. जर भय उत्पन्न झाले तर तुम्ही देवतेंचं स्मरण करण्यापेक्षा तुम्ही बुद्ध धम्म संघाचं स्मरण करा. तुमच्या अंतर्मनामधली भीतीही निघून जाणार आहे. तर निश्चितच आपणही सगळ्यांनी एकांतवास करत असताना आपण कधी विपश्यनाला जात असतो आणि विपश्यनाला गेल्यानंतर तुम्हाला शून्यागारामध्ये बसवण्यात येत आहे ना. आणि शून्यागारामध्ये बसवल्यानंतर काही लोकांना अंधार दिसतो असा, नाही का. अंधार दिसला की भय उत्पन्न होते, अरे बापरे अंधार आहे, नाही का, कसं होईल, काय होईल, नाही का. असं भय उत्पन्न झाले तरी सुद्धा मनातल्या मनात जर तुम्ही बुद्ध वंदना बोलली तरी तुमचं भय हे निघून जाणार आहे. कारण बुद्ध वंदना बोलल्याच्या नंतर निसर्गातील दिव्य सत्व तुम्हाला सपोर्ट करतात, नाही का. ह्या गोष्टी दिसत नाहीत. भगवान बुद्ध प्रत्यक्ष जरी नसले तर भगवान बुद्धाचे दूत आहेत, त्याला धम्मदूत म्हणतात. आणि ते अदृश्य रूपात तुम्हाला सांत्वना देतात, तुम्हाला मदत ही करत असतात. आणि म्हणून तुम्ही विपश्यनाला जरी गेले, अरण्यामध्ये जरी गेले, कधी किचनमध्ये राहिले, कधी घरामध्ये एकटे राहिले, तरी सुद्धा तुम्ही बुद्ध धम्म संघ या 3 गुणांचं नेहमीसाठी स्मरण करण्याचा प्रयत्न करत चला. तर आज पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
आज त्यांनी खूप श्रद्धापूर्वक आजचा हा कार्यक्रम घडून आणलेला आहे. मला वाटतं आज वर्किंग डे आहे, नाही का, सुट्टीचा दिवस नाही आहे, तरीसुद्धा एवढी मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. निश्चितच पाटील साहेबांच्या कार्याची ही पावती आहे, नाही का. नाहीतर कामं असतं सगळ्याला, कामं सोडून म्हणतात काय पडलं त्या कार्यक्रमात संध्याकाळी भेट देऊ, नाही का, पाटील साहेबाला संध्याकाळी भेट देऊ आणि पार्टी घेऊ, असं झालं असतं, नाही का. पण श्रद्धावान लोक आहेत तुम्ही सगळेजण. साहेबांच्या प्रेमाखातीर त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या प्रती अनंत कृतज्ञता व्यक्त करतो आणि पाटील साहेबांना पुढील आयुष्यासाठी खूप अशा प्रकारची शुभेच्छा देतो. त्यांना उदंड दीर्घायुष्याचा लाभ हो, आरोग्याचा लाभ हो, सुखशांतीचा लाभ हो. त्यांचे जे काही सम्यक संकल्प असतील ते सम्यक संकल्प खऱ्या अर्थाने पूर्णत्वात जाऊत. त्यांच्या हातून त्रिरत्नाची सेवा घडो आणि परिवाराची, समाजाची, देशाची सेवा घडो आणि त्यांच्या हातून बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर चळवळ ही निरंतर गतिमान होत राहो, पुढे पुढे जात राहो, अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. पाटील साहेबांचं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर आहे, खूप निर्मळ आहे, पवित्र आहे. ते जे ज्यांना भेटतात लोक ते त्यांचेच होऊन जातात, आहे ना. आम्ही अनेक ठिकाणी जातो, तर अनेक ठिकाणी गेल्याच्यानंतर पाटील साहेबांचं नाव अनेक लोक घेत असतात. हे खऱ्या अर्थाने ही खरी कमाई आहे, नाही का. मी तर म्हणेल हजारो करोडो रुपये कमवण्यापेक्षा आपण माणसं कमवली पाहिजेत, माणसं जोडली पाहिजेत, ऐक नाही, आणि सगळ्यांसोबत माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. या गोष्टी मात्र पाटील साहेबांमध्ये खऱ्या अर्थाने दिसून येत असतात. अनेक भागामध्ये गेलो तरी त्यांचं नाव घेतले जाते. आतासुद्धा मी 3 दिवसाचं अधिष्ठान घेतले होते आणि सगळ्यांच्या प्रती मंगल मैत्री करत होतो. तर पाटील साहेबाचा चेहरा असा पुढे यायचा, नाही का. ते कार्य, ते तरंग मात्र काम करत असतात. तर निश्चितच अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व आणि अतिशय कर्तबगार व्यक्तिमत्व, त्याला आपण अष्टपैलू म्हणू, अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय पाटील साहेबांचं आहे. मी तर म्हणेल सगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत, नाही का. आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना ते अतिशय यशस्वीपणे ते उभे आहेत, नाही का. निराशावादी नाही आहेत, आशावादी आहेत आणि नेहमी मात्र कुठलंही कार्य असेल, सेवा असेल तर त्याच्यामध्ये तत्पर असतात. आपल्या बेडसे बुद्धलिनीचं जेव्हा काही कार्य असतं, धम्म कार्य असतं, नाही का. आम्हाला उषाई पण सांगतात की पाटील साहेबांना एक फोन करा बनतेचे, नाही का, आपले कामं सगळे होऊन जातात, नाही का. तर अनेक प्रकारचा, अनेक लोकांचा विश्वास पाटील साहेबांच्या प्रती आहे आणि जेव्हा ते लेणीला उभं राहतात तर ते कार्यक्रम असा एकदम यशस्वीरित्या सक्सेस हा होऊन जात असतो. आता वर्षावासात सुरुवात होती, आपण काय प्रचार प्रसार केला नव्हता. 2 दिवसाआधी पाटील साहेबाला फोन केला, म्हटलं साहेब असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे, काय करावं, प्रचार प्रसार काहीच नाही, होऊन जाईल भंतीची, नाही का, होऊन जाईल म्हणाले. आणि मला वाटलं 10-15 लोक आले तरी बस झाले, नाही का. हे 200-400 लोक येऊन गेले. तर अशा प्रकारे अनेक ठिकाणी उभं राहतात. ते काम मात्र त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात असतं. लेणीची सेवा असेल, आपल्या मॉनेस्ट्रीची सेवा असेल, भिक्खू संघाची सेवा असेल, असे नाही की बुद्धघोष भंतेजी आले त्यांचंच काम करायचं असे नाही. तर अतिशय छोटा भंतेजी असो, मोठा भंतेजी असो, सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता आणि श्रद्धा त्यांच्यामध्ये दिसून येत असते. कुठेही धार्मिक कार्यक्रम असतील तर ते आवर्जून जात असतात. आता तिकडे कार्यक्रम होता तर त्या विहाराचं काम होतं, तिथे पूजास्थान तयार करावं, तिथले सगळे अरेंजमेंट करावी. पण हा आपला ग्रुप गेला, पाटील साहेब उभे राहिले, नाही का, आणि त्या ठिकाणचे सगळं व्यवस्थापन केले. मला तिथल्या एका माणसाने सांगितले, मी तर नव्हतो बघायला, म्हणे बघा भंतेजी हे लोक किती छान आहेत, महान आहेत, नाही का. म्हणजे महानता अशी त्यांची वाढत राहो, अशा प्रकारचा आशावाद आणि मंगल मैत्री देतो. मला वाटतं जास्तच वेळ झाला बोलत आहे, नाही का. तर सगळ्यांच्या प्रती आशीर्वाद, मंगल मैत्री भावना व्यक्त करून माझी छोटीशी धम्मदेशना ठिकाणी थांबवतो. सभीतियो विभजन्तु सबरोगो विनाशतु माते भवन्तु अन्तरायो सुखे दीर्घायुको भव इचितां वचितां तुयं के पमे वासमे जतो
सभ्ये पुर्यन्तो चित्तसङ्कल्पा छन्दो वनरसो यथा मणिज्योतिरसो यथा आयु आरोग्य संपत्ति सग संपत्ति मेवंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समे जतो अभिवादनशीलस्य नीचं वद्दापचाइनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गल रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोति भवन्तु ते। बुद्धं नमामि।